सध्या जंतर मंतर या आंदोलनाच्या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक जण आलेले आहेत, विशेषतः तरुण तरुणी तर आहेतच, मात्र त्यांचे पालक सुद्धा त्यांच्या सोबत आलेले आहेत। माझ्या बाजूचे आजोबा असतील किंवा या खाली बसलेल्या आजी असतील, या सुद्धा महाराष्ट्रातून आलेल्या आहेत। काकू, कुठून आलेला आहात तुम्ही? महाराष्ट्रातून आलेला आहात, कुठल्या जिल्ह्यातून आलात? मी साताऱ्यातून आलेले आणि घरातलं कोणच नेटला वगैरे नाही आता एक्झामला। बरं, पण इथं जे विद्यार्थ्यांनी जे आवाज उठवलेला आहे, भविष्यात जाऊन कोणी ना कोणीतरी आमच्यातलं देणारच आहे, तर मग मुलांच्या भविष्यासाठी मी इथं त्यांचा सपोर्ट देण्यासाठी मी खास इथं आलेले। इथे बसायला सुद्धा जागा नाहीये खरं तर, करावं लागतं। आता सध्या आपल्या महाराष्ट्रात चालू आहे पंढरपूरची वारी, ती एक वारी आहे आणि ही एक वारी आहे। मग तिथं पंढरपुरात विठ्ठलाला भेटण्यापेक्षा इथं आलं तर भविष्याचा आपला विचार केला पाहिजे। इथं पण पांडुरंग भेटू शकतो आपल्याला। आणि मी तुमच्या थ्रू आणखीन एक संदेश देऊ इच्छिते की इथं जे चाललंय आता, जर हे आजच्या आंदोलनाच्या नंतर जर काही पॉझिटिव्ह रिझल्ट नाही आला तर जेवढे मला बघतायत तेवढ्यांनी कृपया सातारमध्ये आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन कलेक्टर ऑफिसला जायचं आहे आणि स्वतःहून मला संपर्क करा। जसं जसं माहिती होईल तसं तसं करू शकता। तुमचं नाव काय काकू? माझं नाव ज्वालाराणी साळुंके। तुम्ही म्हणलात की तुमच्या घरातलं कुणीही खरं तर नीट परीक्षा देत नाहीये किंवा तसं बघायला गेला तर या आंदोलनाशी तुमचा वैयक्तिक संबंध नाहीये, मात्र मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही इथे येताय, तुम्ही संदेश देताय की विठ्ठलाची वारी करण्यापेक्षा तुम्ही इथली जंतर मंतरची वारी करू इच्छिताय। यस, का नाही? कारण विठ्ठलाने सुद्धा तेच सांगितलेलं आहे, जे म्हणजे कसं आहे की ते तर केलंच पाहिजे, पण इथं पण आपण आपल्या हक्कासाठी केलं पाहिजे। कारण हा अभिजित जो करतोय किंवा हे वांगचू सर आणि जे केलंय, तुम्ही दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जाता, विठ्ठल बघतायत, माळ दिसते गळ्यात, माळ आहे, वारकरी आहात तुम्ही। यस, मग वारकरी असूनही पंढरपूरची वारी यंदा तिकडे न जाता ती चुकवून आज जंतर मंतरच्या वारीला आला। हो हो, कारण आपण नाही आलो तर हे पुढे कोण नेणार आहे? आणि कुणासाठी आहे? आपल्यासाठीच आहे, आपल्या मुलांना। महाराष्ट्रातले अनेक नेते येत आहेत तिथे। नेते असून काय करायचं? जर आपल्या वेळेला कोण बोलत नसेल तर नेता कामाचे नाही। तर या साळुंके ताई आहेत, वारकरी आहेत, दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जातात। या वर्षी मात्र पंढरपूरच्या वारीला न जाता त्यांनी जंतर मंतरची वारी करायचं ठरवलेलं आहे। तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातनं आहात, अनेक मराठी मुलं मुली तरुण तरुणी इथे येत आहेत। जसं या काकूंनी सांगितलं की महाराष्ट्रात पंढरपूरची वारी चालली आहे, इथे मात्र ते जंतर मंतरच्या वारीला आलेत। वारकरी सुद्धा आज जंतर मंतरला पोहोचलेले आहेत। आम्ही दिल्लीमध्येच राहतो, आम्हीही महाराष्ट्रामधून आहे। हे जे चाललंय कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला दिलेला राईट असताना सुद्धा, मी स्वतः एक वकील आहे, हा राईट दिलेला असताना, पीसफुल प्रोटेस्ट चाललेला असताना स्टुडंटला ज्या प्रकारे मारहाण होत आहे, टिअर गॅस सोडले जात आहेत, या सगळ्याच्या खूप अगेन्स्ट आहेत आम्ही, त्यामुळे आम्ही दोघी इथे आलेलो आहे। बरं, तुमच्या घरातलं कोण नीट परीक्षेला होतं? माझी स्वतःची सख्खी बहीण नीट दिली तिने यावर्षी। तिनेही खूप मेहनत केली होती यासाठी आणि तिच्यासोबतही हेच सगळं झालं, परत एक्झाम द्यावी लागली। जे ते मेंटल ट्रॉमा झाला, ज्या त्रासामधून ती गेली, त्यामुळेही मला इथे येणं भाग पडलं। बरं, तुमच्या घरातलं कोणी आहे का नीट परीक्षा देणारं, किंवा इतर या जंतर मंतरला आल्यावर तुम्हाला काय अनुभव मिळाला आहे? ॲक्च्युली हे सगळं बघून आहे ना, म्हणजे खूप अविस्मरणीय की अशा लेवलचा प्रोटेस्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून। आत्ता आम्ही एका आजोबांना भेटलो, लातूरवरून आले ते, त्यांनी महात्मा गांधींचं रूप घेतलं आणि एवढे वृद्ध असताना ते एवढ्या मुलांसाठी लढतं, हे बघूनच खूप म्हणजे विशेष आहे। जर ते करू शकतात तर आपण का नाही येऊ शकत? ॲटलिस्ट वी कॅन इनिशिएट अँड सपोर्ट फॉर 1 or 2 days ना। सो त्याच्यामुळेच आम्ही वी टूक ब्रेक फ्रॉम आवर स्टडीज अँड या काकूंसारखे वयस्कर वृद्ध लोक जर एवढ्या दुरून येत आहेत, तर आम्ही जे दिल्लीमध्ये आहेत युथ, त्यांनी तर येणं भागच आहे, त्यांनी यायलाच पाहिजे। कारण यांना म्हणजे एवढं तर वृद्ध लोकांना बघून असं मोटिवेशन भेटलं की ते नेसेसरी की तुमच्या घरामध्येच कोणी नीट दिली आणि तेव्हाच तुम्ही इथे येत आहे। तुमच्या घरी कोणी दिलेले नसेल, पण हा नॅशनल कॉज आहे, जसं नेपाळमध्ये झालं, जेनझी, बांगलादेशमध्ये झालं, इथेही। आणि जर आपण आत्ता आवाज नाही उठवला तर आपल्या भविष्यातली पिढी, आपले छोटे छोटे बहीण भाऊ आहे, त्यांच्या भविष्याचं काय होणार आहे? आत्ताच ही कंडिशन आहे, पुढे जाऊन तर काय होणार आहे ना? महाराष्ट्रातले अनेक नेते इथे येऊन तुम्हाला भेटतात। काल उद्धव ठाकरे येऊन भेटून गेले, शरद पवार आले, मनोज जरांगे येत आहेत। समाधानी आहात का? महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांनी या आंदोलनाची दखल घेतली आहे? खूप समाधानी आहे, पण बरेचसे विरोधी पक्ष नेते सपोर्ट करताय, पण जे पक्ष म्हणजे जे आहे सरकारमध्ये ते लोक यांना ट्रोल करतायत। मधून कोणी जसं की प्राईम मिनिस्टर वगैरे प्रत्येक मुद्द्यावरती बोलता, या मुद्द्यावरती एवढं काही चाललंय देशामध्ये, यावरती प्राईम मिनिस्टर का चुप आहेत? जर महाराष्ट्रातले मिनिस्टर्स पॉलिटिशियन्स इथे येत आहेत, तर जे पॉवरमध्ये आहेत बीजेपी वाले, त्यांनीही बोलायला पाहिजे। हे आजोबा सुद्धा आपण त्यांना
विचारत, कहाँ से आप? हरियाणा हरियाणा से है। हिसार जिला। अच्छा, तो आपके घर में से किसी ने ये एग्जाम दी थी? क्या कहानी है आपके घर से या खुद आप? 4 एकड़ का जिम्मेदार हूँ। हाँ जिम्मेदार हूँ 4 एकड़ का। ये अच्छा। आंदोलन में आया हाँ तो बच्चों की परेशानी हो रही थी, हिसाब देखने आ गया। पराठे खा रहे हैं आप? तो अभी यहाँ पर खाना बांटा जा रहा है। ठीक है, बढ़िया है, बढ़िया है। तर एकंदरीत हे आंदोलन फक्त आता तरुणांचं म्हणून जरी ओळखलं गेलेलं असलं तरी सुद्धा तरुणांव्यतिरिक्त अनेकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। विशेषतः जसं या साळुंखे काकूंनी सांगितलं, या मुलांनी सांगितलं की पंढरपूरची वारी सोडून सुद्धा अनेक वारकरी हे या जंतर मंतरच्या वारीमध्ये, या आंदोलनाच्या वारीमध्ये आलेले आहेत।